नावाचा सोहळा आज 3 दिग्गज व्यक्तींच्या हस्ते साजरा होतो आहे आणि मला विशेष सांगताना आनंद होतो की सर सातारचे कंदीपेढे जेवढे महाराष्ट्राला माहिती आहेत तेवढा माहीत असणारा एक भाग म्हणजे सातारचा ग्रंथ महोत्सव आहे. आणि या ग्रंथ महोत्सवानं जे सामान्य माणसाच्या मनात गोडी निर्माण केली आहे, आज सर्वसाधारण ज्या विद्यार्थ्यांना या ग्रंथ महोत्सवानं ग्रंथांची ओढ लागली आहे, हा एक अभिनव उपक्रम हा सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी तो सादर करतो. 25 वर्षापूर्वी दिनकरराव पाटील आणि डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ उभी राहिली आणि या चळवळीनं एक वेगळं असं सुंदर रूप या इथं घेतलं. आजही मला असं वाटतं की सर ही सगळी जी तरुण पिढी आहे, तरुणच नव्हे तर इथं असणारी सारीच मंडळी त्या एका छोट्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकली आहे. आज जपानसारखं विद्यापीठ तुमच्या सुखाच्या अनुभूतीवरती संशोधन करतं वाटारो साटो आणि तो सांगतो की जर इथल्या माणसाला माणूस म्हणून जर भविष्यात जगायचं असेल तर त्याच्या मनामध्ये त्याच्या मनाची मशागत करण्याची गरज आहे आणि ही मनाची मशागत करण्याचं काम सर हा ग्रंथ महोत्सव सुरू. खरं तर आम्ही ज्ञानाला प्रकाश म्हणतो आणि अज्ञानाला अंधार म्हणतो. कुसुमाग्रजांनी फार छान ओळी सांगितली होती की आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय आणि प्रकाशाचा देवळात जात नाही देवाहून भक्त झाल्याशिवाय. ग्रंथ महोत्सव आमच्यासाठी प्रकाशाचं देऊळ आहे. तिथं जायचं तर दिवाहून भक्त जायचं. दिवाहून म्हणजे याचा अर्थ तो डोळाच भक्त असला पाहिजे. आज सुद्धा आपण बघतो की अंधभक्तांची संख्या सगळीकडेच वाढली आहे. म्हणजे अंधश्रद्धा बऱ्याच ठिकाणी, पण हा अंधार दूर व्हावा. मी नेहमी सांगतो की आपली संस्कृती सर प्रकाश पूजक आहे. आपल्या अंधारात उजेडा करणे, पण नेहमी मी सांगत असतो की अंधार 2 प्रकारचा असतो. एक अंधार सूर्य मावळल्यानंतर होतो, तो निसर्ग निर्मित असतो आणि मूल्य पायदळी तोडल्यानंतर अंधार होतो, तो मानव निर्मित होतो. मग तो अंधार अज्ञानाचा असेल, तो अंधार अंधश्रद्धेचा असेल, तो अंधार विषमतावादी मूल्यांचा असेल, तो अंधार चिरण्याचं सामर्थ्य फक्त ग्रंथांच्याकडे असतं आणि विचारवंतांच्याकडे असतं. आज कित्येक वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी अज्ञानाचा अंधार चिरण्यासाठी संतीला सावित्रीबाईंना घेतलं आणि अनेक ज्ञानज्योती इथल्या प्रज्वलित केल्या. याच्या पूर्वीचा ग्रंथ महोत्सव हा 3 जानेवारीला त्यासाठी साजरा व्हायचा की सावित्रीबाईंना यासाठी वंदन करायचं माऊली होती. ग्रंथ महोत्सव असू द्या, ज्ञानोत्सव असो. आज ती ज्ञानाची परंपरा साहेब आमच्याकडे कर्मवीरांनी चालवली, बापूजी साळुंकेंनी चालवली, मामासाहेब जगदाळेंनी चालवली, मग महर्षी कर्वेंनी चालवली, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी चालवली. या सगळ्या ज्ञानसंस्थांना बळ द्यायचं काम जे असतं तो हा ग्रंथ महोत्सव करत असतो. लक्षात साहेब, मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की हा ग्रंथ महोत्सव विद्यार्थी केंद्रित आहे. 45 विद्यार्थी मी दरवर्षी इथून तयार करतो. प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली स्पर्धा असते माझं आवडलेलं पुस्तक. मग माझं आवडलेलं पुस्तक याच्यावरती 101 विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतात. यातली 15 विद्यार्थी आम्ही निवडतो. आमचा हेतू असतो की निष्ठावंत वाचक निर्माण व्हावा, उद्याचा चांगला लेखक निर्माण व्हावा आणि त्यातनं फक्त 15 निवडून त्याला आम्ही चांगले 15 पुस्तकं देतो. नंतर आम्ही कवी संमेलन घेतो. त्याला मात्र माप गर्दी असते. कवींचं काही पीक अजून महाराष्ट्रामध्ये एवढं उदंड आहे सगळं की ते आवरावं लागतं कधी कधी पीक सगळं, पण त्यातनं 15 काढणं हे त्या परीक्षकांचं मोठं कौशल्य असतं. पण आम्ही विद्यार्थ्यांच्यातले 15 कवी काढतो. आम्ही विद्यार्थ्यांतले चांगले वक्ते काढतो. विद्यार्थ्यांच्यातनं उद्याच्या काळात हा समाज घडवेल असे चांगले कलावंत काढतो. म्हणून महाराष्ट्राच्या मातीतला हा पहिला ग्रंथ महोत्सव आहे की दरवर्षी जो 45 विद्यार्थ्यातनं वाचक लेखक घडवतो. हे लक्षात घ्या. सुहास साळुंकेने त्याचं भाषांतर केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे पैस आणि त्याच्यात एक फक्त दिलंय फाशी चांगली का जन्मठेप चांगली. आता कदाचित दोषी साहेब त्याच्यावर जास्त चांगलं बोलू शकतील. फाशी चांगली का जन्मठेप चांगली. म्हणून दळवी साहेब त्या एका वकिलानं असं सांगितलं, एकदाच मारण्यापेक्षा थोडं टप्प्याटप्प्यानं मेलेलं बरं, त्यात काहीतरी करतात तरी येईल म्हटले. तिथं एक मोठा धनको असतो. तो म्हणला 15 वर्ष असा एकट्याने राहून दाखवशील का, तुला नजर कैदेत ठेवतो, तुला सगळं देतो, तुला जे व्यसने ती सगळी देतो, 15 वर्ष राहशील का. नाही, 15 वर्ष पैस ठरती आणि 15 वर्षाचा तो राहिला तर त्याला 20 लाख रुपये द्यायचं ठरलं. आता 20 लाख ही रक्कम त्यावेळी लाख रुपयाची बांधली होती. पण सारी पुस्तकं मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सगळं जगातलं सुख, शाश्वत सुख हे त्या पुस्तकात सामावलंय. मी तुझ्या 20 लाखाकडं पाठ फिरवतो आणि मी निघून गेलो. तू निघून घ्या. विचार तुम्ही करा
की मनाची मशागत करण्याचं, मनाला सौंदर्य देण्याचं, मनाला सामर्थ्य देण्याचं काम हे शेवट ग्रंथ करतात. म्हणून बुद्ध नेहमी सांगायचे मनाची मशागत करा. बुद्ध हे मनाला शेती म्हणायची. त्यांचं एक वाक्य सांगून समारोप फार सुंदर आहे बुद्धांचं वाक्य. तर ते म्हणायचे की मी शेतकरी आहे, कारण मी मनाची शेती करतो. लोक विचारायचे तुम्ही पेरता कुठं, तुम्ही नांगरता कधी? त्यावेळी त्यांनी सांगितलं मी मनाच्या शेतीमध्ये विचाराचे दाणे पेरतो, मी बुद्धीचा नांगर घेतो, त्याला उत्साहाची बैल जोडतो, मी सत्याची कास पकडतो, मी कष्टाची उपासना करतो, मी विकाराचा तण उपटून टाकतो, मी मनाचीच मशागत करतो आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ घेतो. जीवनातल्या अमृताची फळं ही तुम्हाला मनाची मशागत केल्यानंतर मिळतात. ग्रंथ महोत्सव ही मनाची मशागत करणारं सुंदर एक शेतच आहे. त्या शेतामध्ये तुम्ही सारे मोठ्या निष्ठेनं आहात. मी दळवी साहेब, विशेष करून तुम्ही उपलब्ध होणं ग्रंथ महोत्सवासाठी हा एक आमच्या आनंदाचा क्षण होता. आमच्या विश्वास पाटलांचा सत्कार हा राजा दीक्षितांनी केला होता. त्यावेळीचं त्यांचं भाषण हे आम्हा सगळ्यांना मोहिनी, म्हणजे प्राध्यापक कधीच निवृत्त होत नाही याचं सुंदर लक्षण म्हणजे राजा दीक्षित आहेत, लक्षात घ्या. एवढं सुंदर व्याख्यान त्यांनी केलं होतं. आणि जोशी साहेब आल्यापासून आम्हाला काही दर्शन नव्हतंच, म्हणजे आम्ही फक्त पेपरात वाचायचो. म्हटलं ग्रंथ महोत्सवाचा चांगला सोहळा आहे, सांस्कृतिक सोहळा आहे, त्याच्या निमित्तानं ते येतील आणि छानपैकी आपले विचार मांडतील. आमचा संतोष काळे जो आहे, धर्मजात कधी आडवी नसते भक्तीला, धर्मजात कधी आडवी नसते भक्तीला, चालत राहावं वाटा पुस्तकाचा व सोबतीला, पुस्तकं शब्दांच्या मोत्यात गुंफलेला हार, वळणाच्या वाट्यावर विसाव्याचा आधार, पुस्तकं मोरपीस बनून काळजावर फिरतं, दुःखाच्या जखमेवर हळूवार फुंकर मारतं, शब्दावरती शब्द पानावरती पानं, पुस्तकं पेरलेल्या विचारांचं गाणं, पुस्तक असते कधी क्रांती, पुस्तक अखंड शांती, पुस्तक अंधाऱ्या वाटेवरची न विजणारी पंथी. मी साऱ्या विद्यार्थ्यांना सांगेन पुस्तकाची आवड हीच आपली सांस्कृतिक ओळख असते. ही ओळख अधिक वाढवा, अधिक बळ घ्या. खूप मोठे व्हा. धन्यवाद. समारंभाच्या या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक राजा दीक्षित सर, अध्यक्ष माननीय डॉक्टर चंद्रकांत दळवी सर, सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार बंधू भगिनींनो, मगाशीच बरंच चांगल्या मराठीत खूप आपल्याला चांगलं सांगितलं गेलंय. तेवढं चांगलं मराठी आणि तेवढं चांगलं सांगणं माझ्याकडनं काय होणार नाही, कारण मला आपलं ते शांतता राखा, गणपती उत्सव असा त्या प्रकारे भाषण करायची सवय आहे. परंतु काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वाचन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि वाचन झालं तरच चांगलं दर्जेदार लिखाण होईल आणि दर्जेदार लिखाण झालं तरच कोणती भाषा त्या अर्थाने दर्जेदार होईल. शेवटी एखादी भाषा चांगली म्हणजे काय, आपण म्हणतो इंग्लिश देश म्हणजे ज्याला जागतिक भाषा, याचा अर्थ असा आहे की त्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानाचे स्रोत निर्माण झाले. आज आपण एखादं रेफरन्स बुक बघू तो इंग्रजीमध्ये असेल, तसंच जापानी, जर्मन या लोकांमध्ये सुद्धा त्यांनी ते केलं, स्वतःच्या भाषेमध्ये केलं ते, आणि म्हणून या भाषा दर्जेदार झाल्या. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण या सर्व भाषांचा अभ्यास करतो किंवा जगाचं वाचन करतो तेव्हा ते वेगळे शब्द, त्या वेगळ्या अनुभूती, ते वेगळे विश्व हे आपल्याला कळतात आणि त्याच्यातनं काही चांगले शब्द निर्माण होतात. प्रत्येक भाषा ही त्याच्यामुळे, म्हणजे जी काय तुम्हाला म्हणू की हे जे काय समाजात घडतंय ती नव्या नव्या अनुभूती, ती पेरण्याची ताकद एखाद्या भाषेत तेव्हाच येते जेव्हा ती भाषा त्या लेवलला समृद्ध बनते. आणि ते समृद्ध बनण्याकरता तिथली लोकांनी ते वाचन करणं, ते अभ्यास करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने तसं सांगितलं तर सगळं आपलं विश्व हे त्या मोबाईलमध्ये गेलं आहे, परंतु खरं म्हणजे अँड्रॉइडमध्ये, मोबाईलमध्ये बरेचसे ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं वाचता येतं. डिजिटल वाचन, आता मी वैयक्तिक थोडंफार वाचतो, परंतु हल्ली मी किंडलवर वाचतो. हे ई किंडल नावाचा रीडर आहे तो वाचतो. काही जण ते पुस्तकांचं जे खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही पुस्तक उघडताय, एखादा ग्रंथ उघडताय एखादं, तेव्हा त्याचा वास येणं, तो एक फिजिकल कॉपी, त्याचाही तो आनंद आहे, तो त्याला मी नक्कीच मुकतो. परंतु काही गोष्टी त्याच्यात पॉझिटिव्ह आहेत ते मला वाटतं. एक म्हणजे एकाच वेळेला मी
खूप सारी पुस्तकं नेऊ शकतो. फक्त त्यात एक मला नेहमी थोडंसं दुःख होतं, ते म्हणजे किंडलमध्ये फार कमी प्रमाणात, म्हणजे ओरिजिनल किंडल रीडरवर फार कमी प्रमाणात मराठी पुस्तकं उपलब्ध आहेत. कमी आहेत खूप. जी आहेत ती सगळी आपण वाचलेली जुनी जी मग विश्वास पाटलांची असेल किंवा शिवाजी सावंतांची असेल ती आहेत. ते नवं मराठी साहित्य आहे ते दुर्दैवाने कमी आहे. कदाचित लोक वाचत नाही म्हणून रीडरवर येत नसतील. परंतु माझं असं म्हणणं, जेवढं वाचन होईल तेवढे विविध प्रयोग होतील आणि त्यानिमित्तानेच मराठी भाषा समृद्ध होईल. एवढं बोलतो. या ग्रंथ समारोप प्रसंगी मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने हा ग्रंथ महोत्सव आयोजित केला आहे. या आयोजनामध्ये ग्रंथ महोत्सव समितीच्या सर्व सभासद राजा दीक्षित, प्राध्यापक राजा दीक्षित साहेब, मी त्यांना विनंती केली की मी आपल्या आधी बोलतो, म्हणजे माझ्यासह इतरांना तुम्हाला ऐकता यावं हा मुख्य उद्देश. तुषार जोशींनी सांगितल्याप्रमाणे साहित्यिकाच्या व्यासपीठावर बोलणं थोडंसं आव्हानात्मक काम आमच्यासाठी वाटतं, पण अनुभव शेअर करता येऊ शकतात. आणि जसे तुषार जोशी सरांनी या ठिकाणी त्यांचे अनुभव शेअर केले. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व आपण मान्यवर विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, त्याचप्रमाणे आमच्या रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव भोटे सर, रयत शिक्षण संस्थेचे सध्याचे सहसचिव मेनकुदे सर, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामधल्या ग्रंथ महोत्सवाच्या बद्दल मागच्या वर्षी प्रकर्षानं मला जाणीव झाली. कारण मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी कॉलेजवर जागतिक मराठी परिषदेच्या वतीनं शोध मराठी मनाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष श्री कार्याध्यक्ष रामदास फुटाणे सर होते आणि माननीय शरद पवार साहेबांनी सुचवले की या वर्षीचा कार्यक्रम आता आपण रयत शिक्षण संस्थेच्या कॅम्पसवर घेऊया, आणि म्हणून तो कार्यक्रम संपन्न झाला. आणि ही माहिती नव्हती की एकाच दिवशी, ज्या दिवशी शोध मराठी मनाचा कार्यक्रमाचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता, त्या दिवशी तुमची सकाळी दिंडी निघाली होती आणि मग इथंच मोठा कार्यक्रम झाला होता. आणि माझंही पहिलंच वर्ष होतं पुण्यात आल्यानंतर, साताऱ्यामध्ये संस्थेमध्ये आल्यानंतर. त्यामुळं मागच्या वर्षी या ग्रंथ महोत्सवाचा सगळा माहोल मी अनुभवला आहे. आणि कारण दोन्हीकडचे लोक, इकडे आलेले पाहुणे तिकडे आणि तिकडे आलेले पाहुणे इकडं, असा हा सगळा कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यामध्ये खूप आनंद सगळ्यालाच मिळाला होता. या ग्रंथ महोत्सवाच्या साठी प्रचंड मेहनत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना करावी लागते, मला याची जाणीव आहे. आणि इथे एवढा मोठा या प्रांगणामध्ये जवळपास 50-60 स्टॉल आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि सर्व विषयाच्या अनेक पब्लिशरचे, अनेक लेखकाची पुस्तकं या ठिकाणी वाचकांना, ग्रंथप्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळतात. यासाठी आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला कल्पना आहे की 99 साहित्य संमेलन पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये होत आहे आणि हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण 32 वर्षानंतर साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पुन्हा होत आहे आणि त्यासाठी साहित्य संमेलन आयोजक परिषद, आणखी त्याची शाखा पुण्यातील, साताऱ्यातील, मी दोन्हीकडे असल्यामुळे माझं पुणे आणि सातारा जरा गोंधळ उडतोय. तर या आज हे 27वं वर्ष ग्रंथ महोत्सवाचं आहे आणि मला माहीत नाही की महाराष्ट्रामध्ये असे ग्रंथ महोत्सव तुमच्यापेक्षा अधिक काल सातत्यानं चालणारे काही ग्रंथ महोत्सव नसावेतच मला वाटतं. अलीकडे ग्रंथ महोत्सव पुण्यामध्ये खूप मागच्या वर्षी 2 वर्षामध्ये सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची सुरुवात प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण यांनी केली अशी सगळ्यांनी माहिती दिली. आणि म्हणजे प्राध्यापक मंडळी खरं तर ह्या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त ॲक्टिव्ह असतात असं मला दिसतं आहे. व्यासपीठावर बसले सगळे प्राध्यापक मंडळीच आहेत, खाली बसलेले समोर प्राचार्य मंडळीच आहेत सगळी. आणि म्हणून नेहमी मला असं वाटतं की आमच्या रयत शिक्षण संस्थेमधल्या सगळ्या प्राध्यापकांसारखं लिहायला पाहिजे, बोलायला पाहिजे. वृत्तमानपत्रामध्ये त्यांचे पण प्राध्यापकाचे लेख आले पाहिजेत. कारण कुठलंही वृत्तमानपत्र उघडलं तर एडिटोरियलच्या पानावर एडिटोरियल शेजारी एका प्राध्यापकाचं एक करंट अफेअर्सवर खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि ती संस्कृती
रयत शिक्षण संस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचा एक भाग म्हणून आम्ही रयत मासिक दीक्षित सर आम्ही सुरू केले. आता हा सहावा महिना 9 मे पासून रयत मासिक रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं सुरू केलेलं आहे. आणि ते बौद्धिक खाद्य सर्व शिक्षक वर्गाला, प्राध्यापक वर्गाला मिळावं, विद्यार्थ्यांना मिळावं याच उद्देशाने खूप चांगलं ते अप्रिशिएट झालेलं आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये एनकरेज करतो आहे की रयत शिक्षण संस्थांमधले जे प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांनी लिहितं व्हावं. आणि हळूहळू काळाच्या ओघामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये पण प्राध्यापक वर्ग तुमच्यासारखे नामांकित व्हावेत, हा पण त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करतो आहोत. ग्रंथ महोत्सव म्हणजे विचारांचा मेळावा आणि वाचकांचा वाढता प्रतिसाद दरवर्षी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मला खरं तर एक राऊंड घ्यायचा होता आधी, पण थोडा उशीर झाल्यामुळे ते शक्य झालं नाही. तर यामध्ये आपण महर्षी विठ्ठल त्याच्या आयोजनाची ज्यांनी फारच उल्लेखनीय अशी त्यांची कामगिरी आहे ते आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील, माझे मित्रवर्य, खूप दीर्घकाळचे मित्र आहेत, माझ्या जवळचे मित्र आहेत. श्री शिरीष चिटणीस, खूप सन्माननीय व्यक्ती आहेत. आता सगळी काही नावं घेणं शक्य नाही, पण तिथे माझे मित्र दिनकर जिमरे आहेत, त्यांचा एक प्रतिकात्मक उल्लेख करतो. समोरच्या अनेक तिथे बसलेले आमचे पोलीस बंधू, कारण त्यांना सुद्धा ड्युटी जरी असली तरी अशी जरा गोड ड्युटी. तर हे सगळे बंधू आमचे. मुख्य म्हणजे इथे समोर उपस्थित असणारे माझे छोटे मित्र आणि हे जे म्हणजे कुठल्या मुलीने आपल्या शेजारच्या छोट्या मैत्रिणीचा पापा घेतला, कुठला मुलगा पाय हलवत होता, हे सगळं मी पाहिलं. पण हे पाहून काही वेळेला तुम्हाला शाळेत रागवत असतील. मी काय तुम्हाला रागवणार नाही जरी शिक्षक असलो तरी, कारण मला लहान मुलं खूप आवडतात, हे एक. आणि दुसरं म्हणजे मला आठवतं ना, आम्हाला सुद्धा असं पकडून कार्यक्रमाला नेलं की आम्ही सुद्धा अशी चुळबुळ करत बसायचो तुमच्यासाठी. त्यामुळे मला तुमच्या खूप कौतुक करायचं की या कार्यक्रमाला इतका वेळ, कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीपासून तुम्ही इथे बसून राहिलाय. त्यामुळे मला खरोखर तुमचं कौतुक वाटतं. आणि काय सांगावं, उद्या तुमच्यातूनच आपण जी मोठमोठी नावंही काय ऐकली भाषणांमध्ये, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव ऐकलं, जिजामातांचं नाव आपण तर नेहमीच घेतो आपण, आपल्याला वंदनीय असणारा कितीतरी नावं आहेत. तर अशा ज्या थोर स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये तुमची पण उद्या गणना झाली पाहिजे, होऊ शकेल. आमच्या नशिबाने आम्ही तेव्हा जगलो. आणि तुमच्यापैकी कोणीतरी असं मोठं झालेलं असलं तर काय सांगावं, तुम्ही आम्हाला सांगाल की सर तुमचं भाषण आम्ही ऐकलं तर बरं का. तसा दिवस येवो अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर या सगळ्यांना मी ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने, आता समारोप समारंभ आहे पण माझ्या सदिच्छा देतो, तुम्हाला स्वागत करतो असं म्हणत नाही कारण समारोप आहे, पण माझ्या सदिच्छा आपण सर्वांना देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल मी संयोजकांना फार अतिशय मनापासून धन्यवाद देतो. त्यांना आणखी एक गोष्टीसाठी धन्यवाद देतो, त्यांच्या योजकतेबद्दल, की हा जो सगळा परिसर आहे या परिसराला त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरी हे नाव दिलेलं आहे. हे आपल्याला सांगायला हरकत नाही, मला खूप आनंद वाटतो की माझं अत्यंत आदरणीय असं ते व्यक्तिमत्व आहे. खूप आदर मला वाटतो. मी जो प्रार्थना समाजाचा इतिहास लिहिला त्याच्यात त्यांची सगळी ब्राह्मण प्रार्थना चळवळ वाढवण्यासाठी त्यांनी काय कामगिरी आणि ग्रामीण भागापर्यंत केली ते लिहिलेलं आहे. आणि आत्तासुद्धा माझ्या संपादनाखाली महर्षींवर एक पुस्तक प्रकाशित होतं. महाराष्ट्रातल्या प्रबोधनामध्ये त्यांची फार मोठी कामगिरी आहे. तिथे जे त्यांचं उद्धृत दिलं त्यात सुद्धा प्रबोधन शब्द आपल्याला दिसत. तेव्हा महर्षी शिंदे नगरीमध्ये उभं राहणं हे एका पवित्र तीर्थस्थानी येण्यासारखं, आणि म्हणून मला अतिशय या गोष्टीचा आनंद वाटतो. आणि प्रवेशद्वाराला आपण काय दळवी साहेब, आपण
काही वेळेला नंतर बोलण्याचे फायदे असतात आणि काही वेळा तोटे असतात. अनेक मुद्दे अरे वा, आत्ता मला चिठ्ठीवर तरी कळवलं आहे की तुम्ही भाषण ऐकणारच आहात. मी तर तुमचं कौतुक केलं आहे, पण तुम्हाला जे पारितोषिकं मिळाली त्याच्याबद्दल, ज्यांना पारितोषिकं मिळाली त्यांचाही नंतर सत्कार होणार आहे बरं का. तर ती तर आणखी आनंदाची गोष्ट आहे. तर ही जी नावं दिली आहेत आपण, अरण्य ऋषी म्हणजे मारुती चितमपल्ली यांना अरण्य ऋषी म्हटलं गेलेलं आहे. आणि किती एका शब्दात तुमचं सगळं वर्णन येतं, अरण्य ऋषी. त्याच्यानंतर जयंत नारळीकर, मी नवभारतचा एक अंकच त्यांच्यावर काढलेला होता. महर्षी विठ्ठलांनी शिंद्यांवर एक अंक काढलेला होता. तर जयंत नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर होतेच जागतिक कीर्तीचे, पण थोर विज्ञान लेखकही होते. मराठी भाषेमध्ये विज्ञान कथा रुजवण्यात आणि विज्ञान कादंबरी रुजवण्यात फार मोठी कामगिरी ही जयंत नारळीकर यांनी केलेली आहे. त्यामुळे हे जे एक आपण औचित्य दाखवलं की प्रवेशद्वारांना ही जी नावं दिली, ते सुद्धा मला फार समाधानकारक असं वाटतं. मी कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकत होतो, तपशिलात मी जात नाही कारण आपल्या हाताशी तेवढा वेळ नाही, परंतु खूप चांगले कार्यक्रम आपण आयोजित केलेत आणि आनंद वाटतो. कारण इथे आता साहित्य संमेलन होणार आहे आणि मराठी साहित्य महामंडळावर निवड झाल्याबद्दल कार्यवाह आणि कोषाध्यक्षपदी आपण श्रीयुत विनोद कुलकर्णी जे साताऱ्याचेच आहेत आणि सुनीता राजे पवार ज्या या भागातल्याच आहेत, यांचा सत्कार केला, ही सुद्धा मला खूप उल्लेखनीय अशी गोष्ट वाटते. मला जो काही थोडा वेळ उपलब्ध आहे त्या वेळात काही तासाभराचं 2 तासाचं व्याख्यान मी देणार नाही. तेवढ्या उपलब्ध वेळात काही सूत्रमय बोलणार आहे. विस्तार करायला वेळ नाही, पण सूत्रमय काही मुद्दे आपल्यासमोर ठेवतो. सुरुवात मी एका संस्कृत सुभाषितापासून करतो. एक जुनं सुभाषित आहे. काय आहे? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य एतत् पशुभी नराणाम धर्मो ही तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीनाः पशुभी समान. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की आहार, खाणं, झोप या ज्या काही गोष्टी आहेत, 3-4 गोष्टी त्या ज्या नमूद केलेल्या आहेत त्याच्यात, आहार, निद्रा, भय, मैथुन, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी माणूस आणि पशु यांच्यात सारख्याच आहेत. या बाबतीत काही भेद नाही त्यांच्यात, ते दोघांमध्ये समान अशा गोष्टी आहेत. पण धर्म ही अशी गोष्ट आहे की जी माणसाचं माणूसपण वेगळं सिद्ध करते प्राण्यांपेक्षा. तर असं ते सुभाषित आहे. आजच्या या महोत्सवाच्या निमित्ताने त्या सुभाषितात थोडा बदलही मी करू इच्छितो आणि असं म्हणू इच्छितो की ग्रंथेन हीनाः पशुभी समान. ज्यांच्याकडे ग्रंथ नाही किंवा ज्यांनी ग्रंथ वाचले नाहीत किंवा हातात नाही, त्यांची अवस्था थोडी काहीशी पशुसारखी झालेली असते. इतकं ग्रंथाचं महत्त्व आहे. आता काय दुर्दैवी गोष्टी आहे तर पाशवी वृत्ती आपल्या समाजातली वाढत आहे. हिंसा मोठ्या प्रमाणात वाढत चालली. सध्या आपण बिबट्यांबद्दलच्या बातम्या वाचतो. बिबट्यांनी धुमाकूळ घातला गोष्ट खरीच आहे, त्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे हे अगदी पर्यावरणवाद्यांना सुद्धा आता जाणवायला लागले. हे ठीक आहे, परंतु खूप वेळा असं वाटतं की बिबट्यापेक्षा सुद्धा माणूस भयानक आहे अशा पद्धतीचं वर्तन माणसामध्ये घडतं. रोजचं वर्तमानपत्र उद्याचं वर्तन आपल्याला पाहिजे आणि त्यामुळे गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांचा विसर पडत चाललेला आहे. आणि राजकारण वाढतंय, मूल्यहीन समाजकारण वाढतंय, मूल्यहीन अर्थकारण वाढतंय. हे सगळं आपल्याला एका बाजूला दिसेल. खून खराबा वाढलेला आहे. म्हणजे अजून एक नवीन शब्द प्रयोग तयार केलेला. म्हणजे असं नेमकं त्याला कोयतेशाही असं म्हणतो. समाजातली कोयतेशाही वाढली आहे. आपल्याला कल्पना कोयतेशाही वाढली आणि दुर्दैवाने म्हणजे रोजची बातमी वाटत असतं. आजही येण्यापूर्वी पुण्यातून निघण्यापूर्वी मी वाचत होतो
की ती अल्पवयीन मुलं म्हणजे पुढं काय आहे की हे कोणत्याचा वापर कोण करतोय आणि कोणावर होतोय. अल्पवयीन मुलं 15-16 वर्षाची मुलं आणि ती आता बालसुधार गृहात आहे. या 3 मुलांनी खून केला आपल्या मित्राचा ते बालसुधार गृहात आहेत आणि त्याला काय तिथे केलं जातंय, काय काय प्रकारच्या कृती त्यांना कसं त्यांचं जीवन आहे याच्याविषयीची बातमी आहे. सामाजिक गरज बनलेली याची परिस्थिती असं. या ग्रंथाच्या संदर्भातला विचार किंवा ग्रंथप्रेमाच्या संदर्भातला विचार अगदी 5-5 मिनिटात 3 पातळीवर मी करणार आहे. एक व्यक्तिगत पातळी, दुसरं संस्थात्मक पातळी आणि तिसरं शासकीय पातळी. या 3 संदर्भात 5-5 मिनिटं बोलणार आहे. आधी व्यक्तिगत पासून सुरुवात करतो. जे मला ओळखतात त्यांना कल्पना आहे की माझे वडील महाराष्ट्र साहित्य परिषदेशी 67 वर्ष संबंधित होते. ते स्वतः साहित्यिक होते. त्यामुळे माझ्या घरी मी लहान असल्यापासून अनेक साहित्यिकांची ये-जा मी पाहिलेली आहे. अनेक साहित्यिक घरीच पाहिले. मी पुस्तकांमध्येच वाढलो. म्हणजे जसं म्हणतात ना, गवळ्याचं पोर रडलं तरी सुरावर रडतं, तशी माझी पुस्तकांच्या संदर्भातली परिस्थिती. यानंतर गोकुळ प्राथमिक शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांनी स्टेजवर यायचे. कोणी आहे का प्रतिनिधी लोकमंगल प्राथमिक शाळा त्याच्यानंतर लोकमंगल प्राथमिक शाळा मुळा चावडा प्रतिनिधी असतील तर त्यांनी तयार व्हायचंय. नवीन मराठी शाळा आपल्या समोर आहे आता. त्यानंतर नवीन मराठी शाळा आपल्या समोर येईल. यानंतर लोकमंगल प्रतिनिधी असतील तर तयार आहे. भवानी विद्यामंदिर लोकमंगल हायस्कूल MIDCच्या विद्यार्थिनी तयार होत आहे. आणि त्यानंतर कन्या विद्यालय करंजे आलंय का. कन्या विद्यालय आता आपल्यासमोर अनंत इंग्लिश स्कूल कोणी आहे का. अनंत इंग्लिश स्कूल तयार आहे पाठीमागे. त्यानंतर सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल. त्यानंतर सुशीलादेवी साळुंखेचे प्रतिनिधी कोण असतील तर वर यायचे.